त्या दिवशी वातावरणात एक वेगळी धुंदी होती. माझं नाव अनुज. दिसायला हट्टाकट्टा, व्यायामामुळे कमावलेलं पिरदार शरीर आणि तरुण रक्ताची सळसळती ऊब अंगात होती. मी कॉलेजला होतो. माझं मन मात्र कॉलेजच्या पुस्तकात कमी आणि शेजारच्या सीमा काकींच्या विचारात जास्त राहायचं. आमच्या शेजारी हनुमंत काका राहायचे. स्वभावाने साधे, कष्टकरी माणूस. त्यांची 2 मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत जायची. पण घराची खरी शोभा ती म्हणजे सीमा काकी. त्या दिसायला अतिशय देखणी, जणू एखादी अप्सरेसारखीच. त्यांचे बोलके डोळे आणि त्यांची चालढाल पाहून गावातला कोणताही पुरुष घायाळ झाला असता. त्यांचा चढपाळ बांधा आणि त्यांची कांचनकांती कोणालाही बुरू पडणारी होती. माझं कॉलेज सकाळी 8 ते 10 असायचं. कॉलेजवरून आल्यावर कधी एकदा काकींना बघतो असं मला व्हायचं. त्यांना बघताच माझ्या मनात शहारे यायची. काकींना गप्पा मारायला खूप आवडायचं. काम आवरलं की त्या आमच्या घरी यायच्या. माझी आई आणि त्या तासनतास गप्पा मारत बसायच्या. पण माझं लक्ष मात्र त्यांच्या त्या मोहक रूपाकडे आणि लागवी मिठास असलेल्या आवाजाकडे राहायचं. शनिवारची रात्र होती. दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी होती. मनात कसलेच दडपण नव्हते. जेवण झाल्यावर मी आणि माझा मित्र अमोलकडे गप्पा मारायला गेलो. रात्रीचे 10 वाजले होते. निरोप घेऊन मी घराकडे निघालो. गावच्या त्या शांत रात्रीत फक्त माझ्या पावलांचा आवाज येत होता. मी घरी आलो आणि पाणी पिण्यासाठी मागच्या खोलीत गेलो. आमच्या खिडकीतून काकींच्या घराचा मागचा भाग अगदी स्पष्ट दिसायचा. मी पाण्याचा घोट घेत असतानाच पलीकडे नजर गेली. काकींच्या घराची लाईट लागलेली होती. त्या रात्रीच्या भयान शांतीत काकी बाहेर आल्या. त्यांनी काळ्या रंगाचा एक रेशमी गाऊन घातला होता. त्यांच्या त्या मखमली त्वचेवर चंद्राचा प्रकाश पडला होता आणि त्या अधिकच मादक दिसत होत्या. खिडकीतून त्यांची ती सावली पाहून माझ्या अंगातून जणू वीज संचारली. मनात एक अस्वस्थता निर्माण झाली आणि एक अनोख्या ओढीने मला पछाडले. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळची वेळ. हवेत एक प्रकारचा गारवा होता. काकी घरामागे कपडे धुत होते. मी हळूच त्यांच्या मागे जाऊन बसलो. त्या कपडे धुताना त्यांच्या हाताची हालचाल आणि त्यांच्या चेहऱ्यावर आलेले घामाचे थेंब पाहून मी जणू भारावून गेलो. काय अनुज, आज कॉलेजला सुट्टी आहे वाटतं? त्यांनी मिश्किलपणे विचारलं. त्यांच्या त्या मधाळ हसण्याने माझ्या मनात जणू सनईच वाजली. मी त्यांच्याकडे बघतच राहिले. त्यांच्या मखमली रूपावर माझी नजर खिळली होती. मी हळूच त्यांच्या जवळ गेलो. आमच्या नजरात एकमेकात अशा गुंतल्या की ती शब्दांची गरजच उरली नाही. त्यांच्या त्या डोळ्यात एक वेगळीच नशा होती. मी थोडा धाडस करून त्यांच्या जवळ सरपले. माझ्या मनातली उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मी काहीतरी असं बोललो की काकी क्षणभर घाबरले. पण त्या भीतीमागे एक प्रकारची संमतीची नजर दडलेली होती. त्यांनी पटकन माझा हात धरला आणि मला घराच्या आत नेऊन दरवाजा लावून घेतला. त्या अंधाऱ्या खोलीत आता फक्त आमच्या हृदयाचे ठोके ऐकत होते. तुला जे पाहिजे ते मिळेल, पण हे गुपितच राहू दे, त्या हळुवार स्वरात म्हणाले. त्यांच्या श्वासांची लय माझ्या हृदयाच्या ठोक्याशी जुळत होती. मी त्यांना हळूच कवटाळलं. त्यांच्या शरीरातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध मला बेबुंद करत होता. त्यांच्या त्या उबदार मिठीत मी पूर्णपणे विरघळून गेलो होतो. अनेक वर्षांपासून ज्या सुखाची मी वाट पाहत होतो ते आता माझ्या समोर होतं. मी हळूच त्यांच्या केसांवरून हात फिरवला आणि त्यांच्या गालावरची ती खळी न्याहाळली. त्यांच्या त्या रेशमी जवळीकीने माझ्या शरीरात एक उत्तेजना निर्माण झाली. मी हळूच त्यांच्या मानेवर आपल्या श्वासाची उष्णता सोडली. त्यांच्या त्या थरथरपणाने मला कळून चुकलं की त्याही त्याच आयुष्यात होत्या. आम्ही दोघं त्या पलंगावर होतो. एका अशा जगात जिथे फक्त मी आणि त्या आणि आमच्यातील ती अमर्याद ओढ होती. त्या बंद खोलीत बाहेरच्या जगाचा आवाज पूर्णपणे शांत झाला होता. समोर सीमा काकी उभ्या होत्या. त्यांचा तो नखरेल अंदाज आणि चेहऱ्यावरची लागवी मिठास पाहून माझं बाणच हरपलं होतं. मी हळूच त्यांच्या जवळ गेलो आणि चोरून त्यांचा हात शोधला. त्यांचा हात हातात घेताच त्यांच्या हाताचा तो मऊ स्पर्श माझ्या अंगावर शहारे आणत होता. काकीने जेव्हा लाजून मान खाली घातली तेव्हा त्यांच्या गोऱ्या पाठीवर रुळणारी केसांची बोटं मी हळूच बाजूला केली आणि त्यांच्या केसांवरून हात फिरवला. त्यांच्या शरीरातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध संपूर्ण खोलीत असा दरवत होता
की मनातला संयम सुटत चालला होता. मी हळूच त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या कमरेभोवती हात वेधला आणि त्यांना आपल्या मिठीत घेतलं. त्यांच्या त्या उबदार मिठीत मी पूर्णपणे विरघळूनच गेलो होतो. काकींच्या हृदयाचे ठोके मला माझ्या छातीवर स्पष्ट जाणवत होते. ती धडधड आणि त्यांचा तो लयबद्ध श्वास, सगळं काही असं स्वप्नावत वाटत होतं. काकी, मी त्यांच्या कानापाशी जाऊन हळूच कुजबुजलो. माझ्या श्वासांची ती उष्णता त्यांच्या मानेला स्पर्श करतानाच त्या अधिकच बेधुंद झाल्या. त्यांच्या त्या थरथराटाने मला जाणीव करून दिली की ही ओढ फक्त माझी नव्हती, तर त्यांनाही या रेशमी जवळिकीची कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा होती. त्यांच्या लाल ओठांवरचं ते हसू एखाद्या ताज्या गुलाबाच्या पाकळीसारखं दिसत होतं. मी हळूच त्यांच्या हनवटीला स्पर्श केला, त्यांचा चेहरा वर केला. आमची नजरानजर झाली आणि त्या एका क्षणात साऱ्या प्रश्नाची उत्तरं त्यांच्या एका संमतीने नजरेत दडलेली होती. मी त्यांना हळूच पलंगाकडे नेलं. त्या मखमली बिछाण्यावर त्या एखाद्या अप्सरेसारख्या पडल्या होत्या. त्यांचा तो सडपातळ बांधा आणि उन्नत शरीराची ठेवण पाहून मी पूर्णपणे मदोच झालो होतो. मी त्यांच्या बाजूला बसलो आणि मिश्किलपणे त्यांच्याकडे पाहत त्यांच्या पायावर हळूवार स्पर्श केला. तुमचे पाय दुखत असतील ना काकी? मी मसाज करण्याचा बहाणा केला. ही सेवा करण्याची संधी मी सोडणार नव्हतो. माझ्या हातांचा स्पर्श जसा जसा त्यांच्या पायावरून वर सरकत होता, तशी तशी त्यांच्या शरीरातील उत्तेजना वाढत होती. काकींनी आपले डोळे मिटून घेतले होते आणि त्यांच्या तोंडून एक अस्पष्ट उच्चश्वास बाहेर पडला. त्यांच्या मखमली त्वचेला झालेला माझा हस्तस्पर्श त्यांना एक वेगळ्याच विश्वात घेऊन जात होता. खोलीतील शांतता आता फक्त आमच्या वेगाने चालणाऱ्या श्वासांची भंग पावत होती. काकीने माझे दोन्ही हात घट्ट धरले आणि मला त्यांच्या अधिकच जवळ ओढलं. त्याच क्षणी आम्ही दोघं एकमेकांत असे विलीन झालो की दोन आत्मे एक झाली. त्यांच्या त्या मादक रूपाने आणि अमर्याद ओढीने मला पूर्णपणे पछाडले होते. बाहेर ऊन वाढत होतं आणि आता आमच्या श्वासांची उष्णता त्याहूनही जास्त होती. तो काळ तिथेच थांबला होता. त्यांच्या ओठांची ती हलकी कुजबूज आणि माझ्या मनातील तो हव्यास. आम्ही दोघेही जगाच्या साऱ्या मर्यादांना ओलांडून त्या गुपित सुखाच्या प्रवासाला निघालो होतो. त्या खोलीत आता फक्त श्वासांचा आवाज आणि शरीराची उष्णता उरली होती. काकींच्या त्या मदहोश नजरेने मला पूर्णपणे स्वतःच्या स्वाधीन करून घेतलं होतं. त्यांचा तो सडपातळ बांधा आणि कांचनानीती जणू एखाद्या ज्वलशाहीन पदार्थासारखी होती, जिला मी माझ्या स्पर्शाने आगच लावली होती. काकी पलंगावर पोहरल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकत होते. मी हळूच त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांच्या मखमली त्वचेवरून हात फिरवला. माझा हस्तस्पर्श होताच त्यांच्या शरीरातून जणू वीजच संचारली होती. त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले आणि एक हुंदका त्यांच्या ओठांतरून बाहेर पडला. अनुज, हे काय होतंय मला? त्या अडखळत्या आवाजात म्हणाले. त्यांच्या आवाजात एक प्रकारची तृष्णा आणि आवेश जाणवत होता. मी काहीही न बोलता त्यांच्या केसांच्या बटा सारवले आणि त्यांच्या मानेवर आपली उबदार पकड घट्ट केली. त्यांच्या मानेवरचा तो स्पर्श त्यांना अधिकच अस्वस्थ करून गेला. मी त्यांच्या अधिकच जवळ गेलो, इतकं जवळ की आमच्या दोघांचे श्वास एकमेकात मिसळत होते. त्यांच्या लाल ओठांवरचं ते हसू आता एक काबद ओढीत बनलं होतं. मी हळूच त्यांच्या कमरेभोवती हात वेधला आणि त्यांना अधिकच स्वतःकडे जवळ ओढलं. काकी माझ्या पिळदार शरीराच्या मिठीत एखाद्या मेणासारख्या वितळत होते. त्यांच्या शरीराची ती लवचिक ठेवण आणि मऊदार स्पर्श मला जगाचं भान विसरायला लावत होता. त्याच क्षणी काकींनी मला घट्ट कवटाळले. त्यांची ती मिठी इतकी घट्ट होती की जणू त्यांना मला कधीच सोडून द्यायचं नव्हतं. त्यांच्या भरदार शरीराचा स्पर्श आणि ती मादकता पाहून मी पूर्णपणे बेभान झालो होतो. आम्ही दोघेही एका अशा धुंदीत होतो जिथे जगाची भीती नव्हती, फक्त एकमेकांच्या अस्तित्वाचा ओलावा होता. बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट होता, पण आता आमच्या श्वासांची लय वाढतच होती. काकींनी माझ्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या नजरेत एक प्रकारची भुरळ होती, जिने मला पूर्णपणे पछाडलं होतं. मी आता त्यांच्या गालावर हात ठेवला आणि हळूच त्यांच्याकडे ओठांकडे झुकलो. आमचं ते चुंबन म्हणजे केवळ स्पर्श नव्हता, तर दोन तहानलेल्या आत्म्यांना संगम होता. त्यांच्या मखमली शरीराची ती ऊब आणि माझ्या मनातील तो हव्यास, त्याच क्षणी आम्ही साऱ्या मर्यादांना ओलांडल्या. काकींनी माझ्या गळ्यात हात टाकले आणि मला अधिकच स्वतःमध्ये सामावून गेले. त्या एकाकी क्षणात आम्ही दोघेही जगाचा विसरून गेलो होतो. अनुज, आजवर असं कधी वाटलं नव्हतं.
तो माझ्या कुशीत शिरत हळूवार म्हणाले. त्यांच्या आवाजातील तो ओलावा माझ्या काळजाला भिडला. हा केवळ एक शारीरिक संबंध नव्हता, तर हे फक्त गुपित सुख होतं, जे फक्त आमच्या दोघांनाच मनात दडलेलं होतं. खोलीत आता जणू जुळसईन वातावरण तयार झालं होतं. काकीच्या नशिला नजरे डोळ्यात माझ्यासाठी अफाट ओढ दिसत होती. त्याच क्षणी त्या केवळ माझ्या शेजारच्या काकी नव्हत्या, तर माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि गुपित ओढ होते. त्यांच्या नक्षीकाम सौंदर्याने मला पूर्णपणे स्वतःच्या विळख्यात घेतलं होतं. त्यांच्या गुळगुळीत आणि मखमली त्वचेवर जेव्हा माझ्या हातांची शहारे उमटली, तेव्हा काकी पूर्णपणे मदहोश झाल्या होत्या. मी त्यांच्या अगदी जवळ गेलो आणि त्यांना पुन्हा एकदा घट्ट आलिंगन दिलं. त्यांचा शेवटचा तो गरमागरम स्पर्श आणि माझ्या मनातील आवेश असा काही संगम झाला होता की शब्दांना थाराच उरला नाही. काकीने आपले हात माझ्या पेदार छातीवरून फिरवले आणि त्यांच्या त्या हळवा स्पर्शाने माझ्या शरीरात पुन्हा एकदा वीज संचारली. अनुज, तू मला पूर्णपणे बदलून टाकला आहेस. त्या लयबद्ध श्वासास कुजबुजले. त्याच्या त्या कातील नजरेने मला पुन्हा एकदा घायल केले. आम्ही त्या एकांतात एकमेकांच्या इतके जवळ गेलो होतो की दोन आत्मे एक झाले होते. त्यांच्या मधावठांचा स्पर्श आणि माझ्या मनातील ती तृष्णा आता तृप्त होत होती. त्या रम्य दुपारी बाहेरच्या जगाचा भान शांतता आम्हाला अजिबात अस्वस्थ करत नव्हती, कारण आम्ही आमच्याच एका स्वप्नवत अनुभवात दंग होतो. त्यांच्या त्या मोहिनी घालणाऱ्या रूपाने आणि अतुलनीय जवळीकीने मला हे पटवून दिलं होतं की हे नातं जगाच्या नजरेत काहीही असलं तरी आमच्यासाठी तो भावनिक बंध आणि प्रेमाचा अनोखा प्रवास होता. त्यांच्या मिठीत मिळणारा तो गारवा आणि मनातील ती धुंदी मला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जात होती. वेळ कशी निघून गेली हे समजलंच नाही. काकींनी स्वतःला थोडं सावरून घेतलं आणि माझ्याकडे पाहून एक मिश्किल हसू दिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच नजाकतीचा भाव आणि नजरेतील चमक होती. आता जा, कोणीतरी येईल, त्या लागवी मिनिटात असलेल्या आवाजात म्हणाले. मी उठलो, पण माझं मन अजूनही तिथेच रेंगाळत होतं. जाता जाता मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे वळून पाहिलं. त्या आपल्या केसांची बट सावरत माझ्याकडे बघत होते. ती दुपार, तो एकांत आणि काकींचा तो उबदार सहवास माझ्या मनाच्या कोपऱ्यातील एक सुंदर आठवण बनून कायमचा कोरला गेला होता. आम्ही दोघांनीही ते गुपित सुख काळजाच्या आमच्या एका कोपऱ्यात जपून ठेवायचं होतं. आमचं हे नातं जगासाठी काठ एक कोडं असलं तरी आमच्यासाठी ती एक रेशमी जवळीक होती, जिची ओढ कधीच न संपणारी होती.